नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केल्यानंतर सोयाबीनच्या दरात अपेक्षित अशी सुधारणा होईल अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होते. परंतु तसं काही झालं नाही. सरकारच्या या निर्णयानंतर देशात खाद्यतेलाचे दर तर वाढले, पण सोयाबीनचा भाव अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही आहे. त्यामुळं सरकारचा हा निर्णय घेण्याचा टायमिंग चुकला की काय अशी टीका केली जाते. कारण ऐन दिवाळीच्या तोंडावर किंवा एखाद्या मोठ्या सणाच्या तोंडावर सरकार खाद्यतेलाचे दर वाढतील असा कुठलाही निर्णय घेणार नाही किंवा सरकारनं आतापर्यंत घेतलेला नाही अशी बाजारामध्ये चर्चा होती. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आणि खुद्द उद्योजक देखील जी मागणी करत होते खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची, ती मान्य होईल याची शक्यता धुसरच होती. पण सरकारनं हा निर्णय घेतला. त्यामागं प्रामुख्यानं महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका हे एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे. आता सरकारनं महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय तर घेतला, पण सरकारनं हा निर्णय घेताना एक खेळी खेळली होती. कारण शेतकरी आणि खुद्द उद्योजक तसंच आयातदार देखील गेल्या अनेक महिन्यांपासून खाद्यतेलाच्या आयात शुल्कामध्ये वाढ करण्याची मागणी करत होते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. देशात स्वस्त खाद्यतेलाचे आयात मोठ्या प्रमाणात वाढत होते. देशात देखील खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे सरकारला अपेक्षित अशा पातळीवरती खाद्यतेलाचे भाव कमी झाले होते. त्यामुळे सरकारनं आता शेतकऱ्यांचा विचार करावा, कारण खरीपाची लागवड ही तोंडावर आली होती. जर समजा सरकारनं खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली आणि सोयाबीनच्या दराला काहीसा आधार मिळाला तर खरीपामध्ये शेतकरी सोयाबीनची चांगली लागवड वाढवतील आणि पिकाची निगा देखील लागते की आणि पिकावरती खर्च देखील करतील अशी एक मांडणी उद्योजक आणि शेतकरी करत होते. पण सरकारनं हा निर्णय घ्यायला उशीर केला होता. आता सरकारनं 14 सप्टेंबर 2024 रोजी खाद्यतेल आयात शुल्कामध्ये 20% वाढ केली. पण तोपर्यंत सरकारनं देशात खाद्यतेलाची आयात वाढीला प्रोत्साहन दिलं होतं आणि 14 सप्टेंबरपर्यंत खाद्यतेलाची आयात मोठ्या प्रमाणात झाली होती. देशामध्ये आयातीचा स्टॉक तयार झाला होता. देशाची किमान 2 ते 3 महिन्यांची गरज भागेल एवढा खाद्यतेलाचा स्टॉक देशामध्ये होता. त्यामुळे सरकारनं हा एक अंदाज बांधला होता की आता जरी समजा खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली तरी देशामध्ये 2 ते 3 महिन्यांचा स्टॉक पडू नये. त्यामुळे किमान दिवाळीच्या काळामध्ये देखील ग्राहकांना स्वस्त तेल मिळेल आणि शेतकऱ्यांना आपण खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केल्याचा एक फायदा आपल्याला निवडणुकीमध्ये होऊ शकतो. पण हे जे काही सरकारनं खेळी खेळण्याचा प्रयत्न केला होता ते उलटी पडण्याची एक शक्यता दिसते, तसं बाजारामध्ये दिसून येत आहे. कारण झालं असं की सरकारनं हा निर्णय घेतल्यानंतर देशामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढले. आता कंपन्यांनी विक्रेत्यांनी खाद्यतेलाच्या दरामध्ये किलोमागं 25 ते 30 रुपयांची वाढ केली होती आणि त्याचं कारण सांगितलं जातं की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव वाढले. एरवी भारतासारखा मोठा ग्राहक देश, आयातदार देश जेव्हा खाद्यतेल आयात शुल्क वाढवतो तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजेच निर्यातदार देश हे खाद्यतेलाचे भाव कमी करतात. म्हणजे भारतामध्ये खाद्यतेलाची निर्यात चालूच राहावी यासाठी ही खेळी खेळली जाते. पण यंदा झालं उलटं. भारतानं खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चक्क दर वाढले आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे खाद्यतेलाची कमी असलेली उपलब्धता. त्यातल्या त्यात पामतेलाच्या दरामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे आणि भारताच्या आयातीमध्ये 60% जास्त वाटा हा पामतेलाचा असतो. म्हणजे भारत जास्तीत जास्त आयात ही पामतेलाची करत असतो. त्यामुळे झालं असं की आयात महाग होते. आता हे जरी खरं असलं तरी देशामध्ये जेव्हा हे आयात शुल्क वाढवलं होतं त्या काळात जो काही 2 ते 3 महिन्याचा स्टॉक पडून होता त्या तेलाचे दर नेमके कसे वाढले असा प्रश्न शेतकरी, ग्राहक आणि सरकार देखील विचारतोय. आता खाद्यतेलांची जी काही संघटना आहे सॉल्व्हेंट असोसिएशन ऑफ इंडिया, या संघटनेने देखील आपले जे काही सदस्य रिफायनरीज आहेत, जे कोणी विक्रेते आहेत, त्यांना पत्राद्वारे एक विनंती केली आहे की जो स्टॉक त्यांच्याकडे 14 सप्टेंबरच्या आधीचा होता, म्हणजे खाद्यतेल आयात शुल्क वाढीच्या आधीचा जो काही स्टॉक होता, जो काही तेल उपलब्ध होतं, त्या तेलाची विक्री त्यांनी 14 सप्टेंबरच्या रोजी जो काही दर होता म्हणजे आयात शुल्क वाढीच्या आधीचा जो दर होता त्या दरांनाच विकावा अशी एक विनंती केली. तसं पत्र त्यांनी आपल्या सगळ्या सदस्यांना दिलं आहे आणि सरकार देखील त्या सगळ्या कंपन्यांना, या सगळ्या आयातदारांना, विक्रेत्यांना हे सांगतंय की जो स्टॉक तुमच्याकडं हे खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ करण्याच्या आधीचा होता म्हणजे स्वस्त होता, तो स्टॉक म्हणजे ते तेल तुम्ही कमी दरामध्ये विकावं. परंतु असं होताना दिसत नाही. सरकारच्या आणि या असोसिएशनच्या विनंतीनंतर खाद्यतेलाच्या दरामध्ये आपल्याला क्वचित म्हणजे 2-3 रुपयांची एक घट झालेली दिसून येते. परंतु अजून तरी खाद्यतेलाचे भाव सरकारला अपेक्षित त्या प्रमाणात कमी झालेले नाही आहे. म्हणजे सरकारनं जे काही दिवाळीच्या ऐन तोंडावर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून
जे काही खाद्यतेल आयात शुल्कामध्ये वाढ केली आहे त्याचा फायदा एकतर ग्राहकांना देखील होत नाही आणि बाजारामध्ये शेतकऱ्यांना देखील होत नाही अशी मांडणी सध्या केली जाते। आता एक मात्र खरं आहे की सरकारनं हे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यामुळं आपल्या सोयाबीनला काहीसा आधार आहे। म्हणजे जर समजा खाद्यतेल आयात शुल्कामध्ये सरकारनं वाढ केली नसती तर बाजारामध्ये आता सध्या जो काही दर दिसतोय एक 42 ते 45 रुपयांच्या दरम्यान कदाचित ही सरासरी दर पातळी आणखी 100-200 रुपयांनी कमी असली असती आणि खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्याचा एक 100-200 रुपयांचा आधार आपल्या बाजाराला आजही आहे असं अभ्यासक सांगतायत। आता या पुढच्या काळामध्ये नेमकं सरकारचं धोरण काय राहतं यावरून देखील मोठी चर्चा आहे। कारण निवडणुकीपुरता जर सरकारनं हा निर्णय घेतला असेल तर आता 20 नोव्हेंबर रोजी आपलं मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रातलं, त्यानंतर 23 नोव्हेंबरला एक निकाल लागणार आहे। मग आता उद्योगामध्ये अशी एक चर्चा देखील आहे की सरकारनं जर समजा खाद्यतेल आयात शुल्क वाढीचा दर हा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून घेतला असेल तर निवडणुका पार पडल्यानंतर सरकार खाद्यतेलाचे भाव वाढल्यानंतर पुन्हा आयात शुल्क कमी करू शकतं आणि त्याला आणखीन एक जोड अशी आहे, त्याला एक आधार असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर वाढण्याचे एक संकेत मिळत आहेत। कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेलाची उपलब्धता ही आता कमी होणार आहे पुढच्या 1-2 महिन्यानंतर। डिसेंबरनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पाम तेलाचे दर सुधारतील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते कारण उत्पादन कमी झालेलं आहे। दुसरीकडं रशिया आणि युक्रेन या देशांमध्ये देखील सूर्यफुलाची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे सूर्यफुलाचं तेल देखील कमी राहील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे दर वाढले तर भारत सरकार पुन्हा खाद्यतेल आयात शुल्कामध्ये कपात करेल अशी एक जोरदार मांडणी केली जाते, अशी जोरदार चर्चा आहे। परंतु भारत सरकार वाढवलेलं सगळंच आयात शुल्क कमी करेल याची देखील एक शक्यता कमीच आहे। भारत सरकार पुढच्या काळामध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर वाढतील तेव्हा खाद्यतेल आयात शुल्कामध्ये पूर्ण कपात न करता 5 ते 10% कपात करेल अशी देखील एक मांडणी केली जाते। कारण जर समजा सरकारनं सगळंच आयात शुल्क काढलं तर सरकारच्या धोरणांवरती या पुढच्या काळामध्ये कोणी विश्वास ठेवायला तयार होणार नाही आहे। त्यामुळे सरकार देशातील शेतकऱ्यांचा देखील विचार करेल असं देखील सांगितलं जात आहे। आता सरकारनं जर समजा अशी धोरणं ठेवली तर शेतकरी, उद्योजक किंवा आयातदार, प्रक्रियादार हे सरकारच्या धोरणावर आणखीन विश्वास ठेवणार नाही आणि देशाचं खाद्यतेल आयातीवरचं अवलंबित्व आणखीन वाढत जाईल असं देखील सांगितलं जात आहे। पण जर समजा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खाद्यतेलाचे भाव वाढले तर तेलबियाचे भाव देखील वाढायला मदत होईल, परंतु सोयाबीनला तेवढा फायदा होईलच असं सांगता येत नाही। कारण सोयाबीनमध्ये केवळ 18% तेल असतं आणि 82% पेंड असतात। आता मागच्या वर्षभरामध्ये तेलासाठी सोयाबीनचं गाळप वाढलं, परंतु या वाढलेल्या गाळपाचा आपल्या सोयाबीनला तेवढा फायदा झाला नाही कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव हे मंदीतच गेले होते। आजही मंदी कायम आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे खाद्यतेलासाठी सोयाबीनचं गाळप तर झालं, मात्र सोयाबीनला पाहिजे तसा उठाव मिळाला नाही, सोयाबीनचे साठे निर्माण झाले। आता सोयाबीनला उठाव नाही, सोयाबीनचे दर कमी झाले, त्याचा फटका सोयाबीनला बसला होता। कारण आपल्या सोयाबीनचे भाव हे मुख्यतः सोयाबीनच्या दरावरती अवलंबून असतात। जर सोयाबीनचे भाव वाढले तर सोयाबीनचे भाव देखील लगेच वाढायला मदत होत असते। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेल, सोयाबीन यांचं समीकरण नेमकं कसं राहतं याकडे आता बाजाराचं लक्ष लागून आहे। परंतु भारतातील सोयाबीन उत्पादकांनी किमान सरकारच्या हमीभाव खरेदीचा फायदा घ्यावा, आपलं सोयाबीन कमीत कमी हमीभावानं विकावं, कमी भावामध्ये विकू नये असं देखील आव्हान अभ्यासक करतायत। जर समजा सरकारनं आपलं खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण केलं, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये 13 लाख टन खरेदीचं उद्दिष्ट आहे, मध्य प्रदेशमध्ये देखील 13,60,000 टनांची खरेदी केली जाणार आहे। आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे सोयाबीन उत्पादनामध्ये आघाडीवरचे 2 राज्य आहेत। आता या 2 राज्यांमध्ये जर समजा एवढ्या मोठ्या प्रमाणात जर सोयाबीनची खरेदी झाली की ही उत्पादनाच्या जवळपास 25% असेल। जर समजा सरकारनं एवढा माल हमीभावानं खरेदी केला तर जो आपला अवकेचा हंगाम आहे म्हणजे 1 डिसेंबर ते जानेवारीच्या मध्यापर्यंत आपल्या बाजारामध्ये जास्त सोयाबीनची आवक असते, या हंगाम एकदा होऊन गेला आणि सरकारनं जास्त माल खरेदी केला तर त्यानंतरच्या टप्प्यामध्ये म्हणजे तिथून पुढे आपल्याला खुल्या बाजारामध्ये देखील आपला सोयाबीनचा भाव हमीभाव म्हणजे 4,900 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेला दिसेल असं देखील सांगितलं जातं आहे। पण त्यासाठी आपल्याला सरकारची नेमकी खरेदी या पुढच्या काळामध्ये कशी होते ते देखील पाहावं लागेल। तसंच सोयाबीनला एक पावसाचा देखील मोठा फटका बसतोय, एक नुकसान वाढलेलं आहे, त्यामुळे देखील या पुढच्या काळामध्ये नेमकं पिकाची परिस्थिती काय राहते हे देखील पाहावं लागेल। आता एकूणच बाजारामधलं सोयाबीन बाजारामधलं जे काही चित्र आहे यानुसार आपल्या भागामध्ये नेमका काय बाजारभाव आपल्याला मिळतोय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।